महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला, लवकरच घोषणा होणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी माहिती. शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांनी हातकणंगलेच्या धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध, तर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा. संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया. साताऱ्याची जागा शरद पवार गटाची, पवारांनी प्रस्ताव दिल्यास साताऱ्यातून लढण्याचा विचार करू, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. तर साताऱ्याच्या बदल्यात पवार गटाला भिवंडीची जागा, सूत्रांची माहिती. महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा, नाशिक संभाजीनगरची जागा शिवसेनाच लढणार, शिरसाटांचा दावा. तर नाशिकची जागा कोणालाही मिळो, आम्ही उमेदवाराचा प्रचार करणार, भुजबळांचं वक्तव्य. कमळ चिन्हावर निवडून आले तर मोदी जास्त निधी देतील, अमरावतीत नवनीत राणांचं विधान. तर जनतेच्या न्यायालयात आम्हीच जिंकू, बच्चू कडूंना विश्वास. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती. तर भावना गवळींना उमेदवारी द्या, अन्यथा राजीनामे देणार, कार्यकर्ते आक्रमक. तर गवळींकडून संयम ठेवण्याचं आवाहन. परभणीत महादेव जानकर यांच्यासाठी महायुतीचं शक्ती प्रदर्शन, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी जानकरांना विजयी करण्याचं केलं आवाहन. विजय संकल्प सभा घेत भरला उमेदवारी अर्ज. अभिनेता जॉनी लिव्हर नंतर गुजरातचा लिव्हर मनोरंजन करतोय, राऊतांचा मोदींवर हल्ला बोल. तर संजय राऊत राजकीय पटावरील गणपत पाटील, शेलारांचा पलटवार. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, क्लीन चिट मिळालेल्या सर्वांना हायकोर्टाची नोटीस, 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. आणि आजपासून राज्यात नवीन वीज दर लागू, 10% दरवाढीचा ग्राहकांवर बोजा. तर रेडी रेकनरचे दर जैसे थेच, घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा.